नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे GKGS मराठीवरती तुमचं स्वागत करतो. आजचं या ठिकाणी क्वेश्चन या ठिकाणी खूप महत्त्वाचे आहेत. सरळ सेवा भरतीच्या पॅटर्ननुसार TCS, IBPS किंवा या ठिकाणी MPSCच्या पॅटर्ननुसार घेऊन आलेलो आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला तर स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ. तर पहिला प्रश्न बघा, भारत बिल पेमेंट सिस्टम ही पेमेंट चॅनल प्रणाली कोणत्या संस्थेद्वारे या ठिकाणी संकल्पित आहे? तर त्याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी RBI. याचा परिणाम प्रमुख बँका, क्रेड, फोन पे, अमेझॉन पे आणि पेटीएम यासारख्या ॲप्सच्या वापरकर्त्यांवर होतो. क्वेश्चन नंबर 2 बघा, बिलिगिरी रंगास्वामी टेम्पल टायगर रिझर्व्ह BRT कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी कर्नाटक. भगवान विष्णूच्या मंदिरासह पांढऱ्या खडकाच्या नावावरून हे नाव या ठिकाणी देण्यात आलेले आहे. क्वेश्चन नंबर 3 बघा, युविन पोर्टलचं प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी नियमित लसीकरणाची इलेक्ट्रॉनिक नोंदणी राखण्यासाठी. युविन पोर्टल हे आशा आणि इतर आरोग्यसेवक कर्मचाऱ्यांनी वापरल्या जाणाऱ्या मॅन्युअल प्रणालीची जागा घेऊन लसीकरण नोंदीचं डिजिटायझेशन करतं, तसंच भारतातील माता आणि बाल आरोग्य सेवेत बदल घडवून आणतं. क्वेश्चन नंबर 4 बघा, कार्बेट व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? त्याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी उत्तराखंडमध्ये. कार्बेट व्याघ्र प्रकल्प हे उत्तराखंडमधील हिमालयाच्या पायथ्याशी स्थित आहे. तर या प्रकल्पामध्ये राखीव जागा पौरी, नैनिताल आणि अल्मोरा जिल्ह्यांमध्ये पसरलेली आहे. क्वेश्चन नंबर 5 बघा, नुकतेच बातम्यांमध्ये दिसलेले हम्पी कोणत्या नदीच्या काठावरती आहे? याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी तुंगभद्रा नदी. नदीवर स्थित हम्पी ही 14व्या आणि 16व्या शतकांपर्यंत विजयनगर साम्राज्याची राजधानी होती. 1986 मध्ये हम्पीला जागतिक वारसास्थळ म्हणून या ठिकाणी नियुक्त केलं गेलंय. हम्पीची वास्तुकला चोल, होयसला, पांड्या, चालुक्य आणि इंडो इस्लामिक शैलींचं या ठिकाणी मिश्रण करते. क्वेश्चन नंबर 6 बघा, टिहरी हायड्रोपॉवर प्लांट कोणत्या नदीच्या खोऱ्यावरती आहे? याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी भागीरथी. तर भागीरथी नदी ही गंगोत्री ग्लेशियर मधून उगम पावते, देवप्रयाग येथे गंगा बनते. त्यानंतर भागीरथीवरती कार्यरत धरणांमध्ये मनेरी, जोशियारा, कोटेश्वर आणि टिहरी धरणांचा या ठिकाणी समावेश आहे. तर ही एक्स्ट्रा माहिती सुद्धा या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा, याच्यावरतीही तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. क्वेश्चन नंबर 7 बघा, अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने अग्निवीरांना कॉन्स्टेबल, फॉरेस्ट गार्डच्या नोकऱ्यांमध्ये 10% समांतर आरक्षण जाहीर केलं आहे? याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी हरियाणा राज्याने. क्वेश्चन नंबर 8 बघा, संशोधकांना भारतातील कोणत्या प्रदेशात मॅग्नेटोफॉसिल्स आढळले आहेत? तर याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी लद्दाखमध्ये. संशोधकांना भारतातील लद्दाखमधील रॉक वॉर्निश थारांमध्ये मॅग्नेटोटॅक्टिक बॅक्टेरियाद्वारे निर्मित चुंबकीय कणांचे जीवाश्म अवशेष आणि मॅग्नेटोफॉसिल्स सापडले आहेत. क्वेश्चन नंबर 9 बघा, अलीकडेच तैवान, फिलिपिन्स आणि आग्नेय चीनच्या काही भागामध्ये झालेल्या वादळाचे नाव काय आहे? याचं नाव आहे या ठिकाणी टायफून गायमी. क्वेश्चन नंबर 10 बघा, सज्जनगड बायोलॉजिकल पार्क कोणत्या राज्यामध्ये आहे? त्याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी राजस्थान. क्वेश्चन नंबर 11 बघा, HRIM-2 बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहेत? त्याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी युक्रेनने. HRIM-2 ज्याला ग्रॉम किंवा OTRK सॅपसन या ठिकाणी ओळखले जाते, तर ही एक युक्रेनियन कमी श्रेणीची बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रणाली आहे. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. क्वेश्चन नंबर 12 बघा, प्रोजेक्ट चिता कोणत्या वर्षी लॉन्च झालाय? याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी 2022 मध्ये. क्वेश्चन नंबर 13 बघा, सिंधू जल करार IWT हा भारत आणि कोणत्या देशामध्ये पाणी वाटप करार आहे? याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी पाकिस्तान. सिंधू जल कराराच्या माध्यमातून जागतिक बँकेच्या मध्यस्थीने 3 नद्या रावी, सतलज आणि बियास भारताला पाणी देणार आणि 3 नद्या सिंध, झेलम आणि चिनाब या पाकिस्तानला दिल्या जातात. या पद्धतीचा करार हा झालेला आहे. क्वेश्चन नंबर 14 बघा, चौथ्या ग्लोबल रिन्युएबल एनर्जी इन्व्हेस्टर मीट आणि एक्सपो मध्ये कोणत्या राज्याने सर्वाधिक पुरस्कार जिंकले? त्याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी गुजरात राज्याने. संपूर्ण अक्षय ऊर्जा आणि पवन ऊर्जा क्षमतेने गुजरातने अव्वल स्थान मिळवले, तर सौर ऊर्जा क्षमतेचे राजस्थान आघाडीवर असताना दुसऱ्या क्रमांकावरती आहे. क्वेश्चन नंबर 15 बघा, अलीकडे जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या देशाला कुष्ठरोग देश घोषित केले आहे? त्याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी जॉर्डनला. जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजे WHO ने जॉर्डनला कुष्ठरोग दूर करणारा जगातील पहिला देश घोषित या ठिकाणी केलेला आहे. क्वेश्चन नंबर 16 बघा, भारताने अमेरिकेकडून अलीकडे मिळवलेल्या MQ-9B प्रेडेटर ड्रोनचा मुख्य उद्देश काय आहे? राईट आन्सर आहे त्याचं नजर ठेवणे आणि गुप्तचर माहिती गोळा करणे. जनरल ऑटोमेक्स यांनी बनवलेल्या या ड्रोनचा वापर पाणबुडी विरोधी आणि पृष्ठभागावरील युद्धासाठी करता येतो. ते 40,000 फुटांपेक्षा जास्त उंचीवर उडू शकतात आणि 40 तास पर्यंत हवेत उडू शकतात. क्वेश्चन नंबर 17 बघा, सिकल सेल डिसीज हा कोणत्या प्रकारचा विकार आहे? तर राईट आन्सर आहे त्याचा अनुवांशिक रक्तविकार आहे. या ठिकाणी सिकल सेल डिसीज हा एक अनुवांशिक रक्तविकार असून दोषपूर्ण हिमोग्लोबिनमुळे होतो आणि सिकल सेल डिसीज मध्ये हिमोग्लोबिन हे SRBCs ला सिकल आकारात वाकवतात.
क्वेश्चन नंबर 18 बघा, अलीकडे कोणत्या संस्थेने प्रकार 1 मधुमेह आणि स्वयंप्रतिकार मधुमेहाच्या उपचारासाठी संभाव्य IL-35 प्रतींचा शोध लावलाय? त्याचं राईट आन्सर या ठिकाणी इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडी इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी, गुवाहाटी. क्वेश्चन नंबर 19 बघा, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमधील CAPF कोणत्या निमलष्करी दलात महिलांचे सर्वाधिक प्रतिनिधित्व आहे? त्याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, CISF. 2014 ते 24 या काळात केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमधील CAPFS महिलांची संख्या जवळपास 3 पट वाढली आहे. क्वेश्चन नंबर 20 बघा, जगातील पहिली कार्बन 14 डायमंड बॅटरी कोणत्या देशाने या ठिकाणी विकसित केली आहे? तर त्याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी युनायटेड किंगडम. ही बॅटरी सोल पॅनल सारखी कार्य करते, पण ती डायमंड संरचित वेगवान इलेक्ट्रॉन्स पकडते. ती पेसमेकर, श्रवणयंत्र आणि नेत्र उपकरणांसारख्या आरोग्य सेवा उपकरणांना ऊर्जा पुरवते, जी अनेक वर्ष बदलण्याची आता गरज वाटत नाही. क्वेश्चन नंबर 21 बघा, अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने इंडस फूड 2025च्या 8व्या आवृत्तीचं या ठिकाणी उद्घाटन कोणत्या शहरात केलंय? तर त्याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी ग्रेटर नोएडा. तर हा कार्यक्रम जो आहे तो भारतीय व्यापार प्रोत्साहन परिषद व वाणिज्य विभागाच्या सहकार्याने आयोजित केला जातो. इंडस फूड हा आशियातील सर्वात मोठा वार्षिक खाद्य आणि पेय व्यापार मेळावा आहे. क्वेश्चन नंबर 22 बघा, या ठिकाणी जम्मू आणि काश्मीरमध्ये असलेल्या भारताच्या पहिल्या केबल स्टेट रेल्वे पुलाचे काय नाव आहे? या ठिकाणी राईट आन्सर आहे अंजी खाड पूल. जम्मू आणि काश्मीरमध्ये नुकताच पूर्ण झालेला अंजी खाड पूल भारताचा पहिला केबल स्टेट रेल्वे पूल आहे. कठोर हवामानाच्या परिस्थितीला तोंड देण्यास तो आता सक्षम आहे. क्वेश्चन नंबर 23 बघा, कॉमनवेल्थ देशांच्या संसदांचे अध्यक्ष आणि सभापतींच्या 28व्या परिषदेस कोणता देश यजमान आहे? तर त्याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी भारत देश. या कार्यक्रमात कृत्रिम बुद्धिमत्ता, सोशल मीडिया आणि संसदीय प्रक्रियेत त्यांची भूमिका यावर लक्ष केंद्रित केली जाईल. क्वेश्चन नंबर 14 बघा, पवना नदी जी बातम्यांमध्ये दिसली ती कोणत्या राज्यातून वाहते? त्याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी महाराष्ट्र. पवना नदी पश्चिम महाराष्ट्रातून वाहते, पुणे पार करते आणि पुणे पिंपरी चिंचवडला विभाजित करते. तर ती पश्चिम घाटातून उगम पावते. ही नदी देहू, चिंचवड, पिंपरी आणि दापोडी मार्गे वाहत जाऊन पुणेजवळ मुळा नदीला या ठिकाणी मिळते. क्वेश्चन नंबर 25 बघा, या ठिकाणी 2025 साठी सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कार कोणत्या संस्थेला या ठिकाणी देण्यात आलेला आहे? त्याचं राईट आन्सर आहे इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस, INCOIS. ठीक आहे. विशेषतः सुनामी, पूर्वसूचना, चक्रीवादळ, भविष्यवाणी आणि किनारपट्टी जोखीम कमी करण्यामध्ये. तर मित्रांनो, क्वेश्चन कसे वाटले कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.